अहिल्यानगरच्या पाथर्डी शहरातील वामनभाऊ नगर येथे दोन वळूंच्या झुंजीत एका चिमुकला थोडक्यात बचावल्याची घटना समोर आली। हा संपूर्ण प्रकार घरासमोर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झालाय। पाथर्डी शहरात मोकाट जनावरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। शहरातील रस्त्यांवर गायी, वळू, डुकरे, कुत्रे आणि बकऱ्यांचे टोळके मुक्तपणे फिरताना दिसत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। पालिकेकडून काही दिवसांपूर्वी मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती, मात्र जनावरे पकडताना त्यांना इजा होत असल्याचा आरोप करत काहींनी याला विरोध करत आंदोलन छेडलं होतं। या आंदोलनानंतर पालिका प्रशासनाने ही मोहीम थांबवली, मात्र कालच्या घटनेनंतर पुन्हा एकदा नागरिकांचा संताप पाहायला मिळतोय। पालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला नाही तर पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ही जनावरे बांधली जातील असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलाय। जय महाराष्ट्र। मी सचिन नागापुरे, राहणार संत वामनभाऊ नगर पाथर्डी या ठिकाणचा मी एक रहिवासी आहे। कारण की या पाथर्डी शहरामध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे। डुकरं आहेत, गाया आहेत, बैल आहेत, वळू आहेत, त्याचबरोबर नाही का कुत्री आहेत, जी नाही का रस्त्यावर चालणाऱ्या माणसांना कुठेही धडक देऊन नाही का कोणाच्या पिशव्या वडत्यावर कोणाला धडक देत आहेत। विविध गाड्यांचं नुकसान झालं आहे। काल रात्रीच एका ठिकाणी तर एक लहान पोरगं नाही का चेंगरता वाचलं त्या दोन नाही का वळूच्या नाही का झुंजीमध्ये। तर अशा अनेक प्रसंगाने पाथर्डी शहर हैराण झालेलं आहे। जर पाथर्डी प्रशासनाने जर याच्यावर जर तात्काळ कारवाई केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्हीच नाही का वळूंचा बंदोबस्त करू आणि मुख्याधिकाऱ्याच्या दालनामध्ये बांधण्याचा आम्ही त्याचा नाही का चंग बांधलेला आहे। जर मुख्याधिकाऱ्यांनी याची दखल जर नाही घेतल्या पाथर्डी शहरातल्या समस्याची तर विविध कारणाने आम्ही सर्व नाही का सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन ते वळू मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बांधू। ज्या समस्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे, अनेक लोक जखमी झालेले आहेत, अनेकांचं नाही का नुकसान झालं आहे। जे नगरपालिकेने झाडं लावले त्या झाडाचंही नाही का याच प्राण्याने नाही का नुकसान केलेलं आहे। याचा कुठेही बंदोबस्त होत नाही आहे। त्यांचे 25-30 नाही का जणांचे एक कळप आहेत, त्या कळपाने नाही का प्रत्येक उपनगरामध्ये हैदोस घातलेला आहे। मग शेवगा रोड असेल किंवा नगर रोड असेल किंवा माणिकदौंडी रोड असेल किंवा कोरडगाव चौक असेल, या ठिकाणी या वळूच्या झुंजी आपण पाहिलेल्या आहेत। पेठेमध्ये मागे या अशी झुंज झाली आणि एक जणाचा फुगाच नाही का त्याने आऊट करून टाकला होता। अशा विविध समस्याने नागरिक हैराण झालेले आहेत। तर आपण तात्काळ याची दखल घ्यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मी पाथर्डीच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने देत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।